नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी वेतन संहिता 2019 म्हणजेच कोड ऑन वेजेस जो आहे 2019चा, तर त्याच्या संदर्भात या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत। तर हा कोड जो आहे तो अभ्यासण्याच्या पूर्वी तुम्ही याच्या अगोदर जे महत्त्वाचे आपण या रिलेटेड 4 कायदे या ठिकाणी अभ्यासलेले आहे, बरोबर। तर त्याचे लेक्चर्स तुम्ही पाहणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्हाला हा कोड त्या ठिकाणी लवकर आणि सहज आणि सोपा होईल समजायला। तर याचं नाव काय आहे? वेतन संहिता 2019, बरोबर। वेतन संहिता 2019 असं याचं नाव आहे। म्हणजेच 2019 या वर्षामध्ये हा कोड या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे। आता याला कोड असं का म्हटलेलं आहे? कोड म्हणजे मराठीमध्ये त्याला संहिता असं या ठिकाणी म्हणतात। आणि संहिता जी आहे ही संहिता अनेक कायदे जेव्हा एकत्रित केले जातात, अनेक कायदे जेव्हा एकत्रित केले जातात आणि एक मोठा कायदा त्या ठिकाणी तयार केला जातो, किंवा इतर काही कायदे जेव्हा एकाच कायद्यामध्ये सबस्यूम केले जातात, म्हणून तेव्हा त्याला काय म्हणतात? संहिता असं म्हणतात। तर ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे। ओके, तर बघा, वेतन संहिता 2019 म्हणजे ही कशाच्या संदर्भात संहिता आहे? थोडक्यात हा एक प्रकारे कायदाच आहे, बरोबर। ओके, पण त्याला संहिता असं म्हटलेलं आहे। तर ही वेतन याच्या संदर्भात आहे। कशा संदर्भात आहे? वेतन याच्याशी संदर्भात आहे। वेतन ज्याला आपण या ठिकाणी इंग्लिशमध्ये वेजेस असं म्हटलेलं आहे। काय म्हटलं इंग्लिशमध्ये? वेजेस असं म्हटलेलं आहे। मग वेजेसमध्ये तुम्ही सॅलरी हा सुद्धा मिनिंग त्या ठिकाणी घेऊ शकता। ओके, वेजेस म्हणा, पेमेंट म्हणा, व्हॉटएव्हर। तर या ठिकाणी प्रस्तावना आपण थोडीशी बघूयात। प्रस्तावनेमध्ये काय सांगितलेलं आहे की भारतात कामगारांच्या वेतन, किमान वेतन, बोनस आणि समान वेतन या संबंधीच्या तरतुदी विविध स्वतंत्र कायद्यांद्वारे नियंत्रित केल्या जात होत्या। कोणकोणत्या तरतुदी होत्या या ठिकाणी? तर बघा, वेतनच्या संदर्भात, किमान वेतनच्या संदर्भात, बोनसच्या संदर्भात आणि समान वेतनाच्या संदर्भात। तर ही जी काही कायदे आहेत तर ती कायदे आपण ऑलरेडी अभ्यासलेली आहेत आणि तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी अभ्यासून तुमची झाली असतील। ओके, तर वेगवेगळ्या या ठिकाणी ही जी काही कायदे आहेत कामगारांच्या संदर्भात लागू होत्या, बरोबर। कालांतराने हे जे काही कायदे आहेत बघा, बरेचसे कायदे, वेतन देण्याचा कायदा 1936चा, किमान वेतन 1948, बोनस 1965, समान वेतन 1976, म्हणजे असे जुने हे या ठिकाणी कायदे होते, बरोबर। आणि आता जग बदललं, औद्योगिकीकरण प्रचंड प्रमाणात झपाट्याने पुढे गेलं, टेक्नॉलॉजी आली, ग्लोबलायझेशन आलं आणि त्याच्यामुळे हे जे काही कायदे होते थोडेसे जुनाट त्या ठिकाणी वाटायला लागले। बरेचसे कायदे हे गुंतागुंतीचे, विसंगत आणि बदलत्या औद्योगिक व आर्थिक परिस्थितीशी ते सुसंगत नसल्याचं त्या ठिकाणी केंद्र सरकारला जाणवलं आणि म्हणून मग त्या ठिकाणी एका नवीन संहितेची त्या ठिकाणी गरज किंवा त्या ठिकाणी आवश्यकता भासली। ओके, तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की या विविध जे काही कायदे होते तर त्यामध्ये वेतन जे आहे, वेतन या संज्ञेच्या वेगवेगळ्या व्याख्या त्या ठिकाणी करण्यात आलेल्या होत्या, बरोबर। म्हणजेच वेतन कायद्यामध्ये वेतनाची व्याख्या वेगळी असेल, बोनसमध्ये वेगळी असेल, या पद्धतीनं। तर त्याच्यामुळं कामगार आणि नियोक्ते यांच्यामध्ये अनेकदा या संदर्भात वाद होत होते, किंवा मतभेद तयार होत होते। तसेच असंघटित क्षेत्रातील अनेक कामगारांना किमान वेतन आणि वेतन संरक्षणाचा लाभ प्रभावीपणे मिळत नव्हता, बरोबर। आणि त्यामुळेच मग काय झालं, तर या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने, तर केंद्र शासनाने कामगार कायद्यांचे सुलभीकरण, आधुनिकीकरण आणि एकत्रीकरण करण्याचा निर्णय घेतला। आणि यासाठी दुसऱ्या राष्ट्रीय कामगार आयोगाची स्थापना करण्यात आली, सेकंड नॅशनल कमिशन ऑन लेबर ज्याला म्हटलं जातं। तर देखील कामगार कायदे कमी करून व्यापक संहितांच्या स्वरूपात मांडण्याची शिफारस केली होती। आपल्याला माहिती आहे सध्या आता 4 ज्या नवीन संहिता आलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये वेतन संहिता आहे, या व्यावसायिक सुरक्षा संहिता आहे, औद्योगिक संबंध विषयक आहे, ठीक आहे, सोशल सिक्युरिटीच्या संदर्भात आहे। तर हे जे काही जुने 29 कायदे होते, या 29 केंद्रीय कायद्यांचं एकत्रीकरण करून, म्हणजे हे 29 केंद्रीय कायदे रद्द करून आता काय झालेलं आहे, हे फक्त 4 वर आलेले आहेत, बरोबर। हे फक्त कितीवर आलेले आहेत? 4 वर आलेले आहेत। आणि त्याच्यापैकी एक
कोड कोणता, तर हा कोड ऑन वेजेस 2019 आहे, वेतन संहिता 2019 आहे, ज्याच्यामध्ये काय झालेलं आहे, 4 महत्त्वाचे वेतनविषयक कायद्यांचं एकत्रीकरण झालेलं आहे. तर दुसऱ्या राष्ट्रीय कामगार आयोगानं काय केलं, शिफारशी सुचवल्या की बाबा एवढे सगळे कायदे किचकट बरेचसे गुंतागुंतीचे आहेत, तर त्याच्यामध्ये सुटसुटीतपणा यावा, सोपेपणा यावा, लोकांनासुद्धा त्या कायद्याचा अर्थ लावत असताना म्हणजे सुसंगतपणा त्या ठिकाणी असला पाहिजे. म्हणून मग हे जे काही कायदे होते वेगवेगळे विखुरलेले असे, तर ते एकत्रित करण्यात आले. मात्र त्याची जी काही ज्याला म्हणूयात आपण की जो काही फ्रेमवर्क आहे, तो फ्रेमवर्क त्या ठिकाणी जवळपास सारखाच आहे. काही नव्या प्रोव्हिजन त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे. ओल्ड वाईन इन न्यू बॉटल असं म्हटलं जातं, बरोबर. म्हणजे गोष्टी त्याच आहे, फक्त नव्या ढाच्यामध्ये त्या बसवलेल्या आहेत, म्हणजे या कोडमध्ये बसवलेल्या आहेत. तर अगोदर आपण अभ्यासल्याप्रमाणेच प्रोव्हिजन यामध्ये सुद्धा तुम्हाला सापडतील, बरोबर. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून या कोडवर सुद्धा काही 2-4 प्रश्न विचारले जाऊ शकतात, म्हणून त्या दृष्टिकोनातून त्या कोडचं या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेची आहे. ओके, तर बघूयात पुढं काय म्हटलंय. तर त्यानुसार संबंधित खालील 4 प्रमुख कायद्यांचे एकत्रीकरण करून वेतन संहिता 2019 तयार करण्यात आलेली आहे. किती कायद्यांचं एकत्रीकरण करून? 4 कायद्यांचं, तर ते लक्षात ठेवायचं. ओके, किती कायदे? 4 कायदे, ज्याच्यामध्ये कोणाचा समावेश होतो, कोणकोणत्या कायद्यांचा समावेश होतो. नंबर 1 वेतन प्रदान अधिनियम 1936 म्हणजे पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट आहे. दुसरा आहे किमान वेतन अधिनियम 1948 म्हणजे मिनिमम वेजेस ॲक्ट 1948 आहे. बोनस प्रदान अधिनियम पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट 1965चा आहे. आणि समान वेतन अधिनियम 1976 इक्वल रेम्युनरेशन ॲक्ट 1976चा आहे. तर प्रश्न तुम्हाला या ठिकाणी असा विचारला जाऊ शकतो की या वेतन संहिता 2019 मध्ये खालीलपैकी कोणत्या कायद्याचा समावेश करण्यात आलेला आहे किंवा कोणत्या कायद्याचा समावेश करण्यात आलेला नाही, तर ते माहिती असलं पाहिजे आपल्याला. तर कशाचा समावेश आहे? पेमेंट ऑफ वेजेस, मिनिमम वेजेस, बोनस आणि इक्वल रेम्युनरेशन, हे 4 महत्त्वाचे कायदे एकत्रित करून ही 2019ची संहिता त्या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर या संहितेचा जो मुख्य उद्देश आहे, ठीक आहे, या संहितेचा मुख्य उद्देश काय आहे, तर ते आपल्याला त्याच्या प्रिॲम्बलमध्ये सांगितलेलं आहे. या संहितेचा मुख्य उद्देश सर्व कामगारांना किमान वेतन, वेळेवर वेतन, समान वेतन आणि बोनस यांचे संरक्षण देणे, तसेच उद्योगांसाठी सुलभ आणि पारदर्शक कायदेशीर व्यवस्था निर्माण करणे हा आहे. पुढची गोष्ट महत्त्वाची ते म्हणजे ही संहिता कोणी तयार केली? केंद्र सरकारने तयार केली, बरोबर. म्हणजे संसदेद्वारे, जी संसद आहे आपली पार्लमेंट, लोकसभा आणि राज्यसभा, तर त्याच्यामध्ये हे मंजूर झालं. कधी मंजूर झालं? तर त्या ठिकाणी बघा 8 ऑगस्ट 2019 ही तारीख महत्त्वाची आहे, तर ती लक्षात ठेवायची. वेतन संहिता 2019 ही 8 ऑगस्ट 2019 रोजी इनॅक्ट करण्यात आलेली आहे. इनॅक्टेड, ओके, संमत करण्यात आली आहे किंवा अधिनियमित करण्यात आलेली आहे. वेतन संहिता 2019 मधील केंद्रीय सल्लागार मंडळाशी संबंधित तरतुदी ज्या आहे त्या 18 डिसेंबर 2020 रोजीपासून लागू झाल्या आणि उर्वरित प्रमुख तरतुदी ज्या आहेत तर त्या 21 नोव्हेंबर 2025 पासून लागू झाल्या. ठीक आहे, तर ही जी काही तारीख आहे तुम्हाला ही लक्षात ठेवायची आहे. कोणती? तर 21 नोव्हेंबर 2025. तर या कायद्यामध्ये काय करण्यात आलेलं आहे? या कायद्यामध्ये केंद्रीय सल्लागार मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. केंद्रीय सल्लागार मंडळ याच्यासोबतच राज्य सल्लागार मंडळ. हे सल्लागार मंडळ काय करेल? तर केंद्रीय सल्लागार मंडळ केंद्र सरकारला सल्ला देईल या बाबीच्या संदर्भात, वेतन, किमान वेतन, बोनस, इक्वल रेम्युनरेशन, ओके. आणि सिमिलरली राज्य सरकारांना या विषयावर सल्ला देण्यासाठी राज्य सल्लागार मंडळाची स्थापना राज्य शासन त्या ठिकाणी करेल. तर 21 नोव्हेंबर 2025 पासून बऱ्यापैकी ज्या तरतुदी आहेत तर त्या ठिकाणी अंमलात आल्या. आता नॉट नेसेसरी की ही संहिता एकाच दिवशी भारतभरात सगळीकडेच अंमलात आली असं काही नाही आहे. तर त्या ठिकाणी केंद्र सरकार ठरवेल त्या विशिष्ट दिवसाला ती त्या राज्यामध्ये लागू होऊ शकते. तर ह्या संहितेच्या बाबतीत जर आपण अजून महत्त्वाच्या गोष्टी बघितल्या तर एकूण किती या ठिकाणी चॅप्टर आहेत? तर एकूण आहेत बघा 9 चॅप्टर, 1 ते 9 असे प्रकरण आहे याच्यामध्ये. आणि
1 ते 69 अशी कलमं आहे. कलमं किती आहे? 69 आहे. म्हणजे जी 4 कायदे होती पहिली तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर 100च्या वर कलमं होती, बरोबर. ती कलमं अननेसेसरी म्हणजे बऱ्याचपैकी रिपिटेशन वगैरे झालेलं. तर उदाहरणार्थ ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट, सगळ्याच कायद्यामध्ये ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट, समुचित शासन म्हणजे कोण, तर ती कलमं या ठिकाणी कमी करण्यात आली, बरोबर. डबल रिपिटेशन जे झालेलं आहे तर आणि अनावश्यक कलमं त्या ठिकाणी रद्द करण्यात आली, काही कलमं अपडेट करण्यात आली. म्हणून ही कलमं आपल्याला 69 कलमं त्या ठिकाणी दिसतात. तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, जे आपण चॅप्टर्स आणि टायटल्स आणि रिलेटेड सेक्शन या ठिकाणी बघतोय, तर आपण म्हटलं की एकूण 9 चॅप्टर आहेत याच्यामध्ये आणि प्रत्येक चॅप्टरचं एक विशिष्ट त्याचं शीर्षक आहे आणि त्याच्या संदर्भात काही सेक्शन्स आहेत. जसं की चॅप्टर 1 जे आहे, प्रकरण 1, हे प्रारंभिकच्या संदर्भात आपल्याला सांगतं. काय सांगतं आपल्याला? तर प्रारंभिक, प्रिलिमिनरी म्हणजे कायद्याचं नाव काय असेल, काही महत्त्वाच्या डेफिनेशन त्याच्यामध्ये दिलेलं असतं. तर सेक्शन 1 टू सेक्शन 4 हे प्रारंभिक आहे. चॅप्टर 2 चॅप्टर 2 जे आहे ते मिनिमम वेजेसच्या संदर्भात आहे. किमान वेतन याच्या संदर्भात तरतुदी ज्या चॅप्टर 2 करण्यात आलेली आहे, बरोबर. आणि इक्वल रिम्युनरेशन जे आहे, समान वेतन, त्याच्यासाठी अख्खा कायदा 1976चा आपल्याला माहिती आहे. पण याच्यामध्ये फक्त 2च कलमामध्ये ते आटपवलेलं आहे आणि ते पण प्रारंभिकमध्ये सांगितलेलं आहे की बाबा कसल्याही प्रकारचे लिंगाच्या आधारावर म्हणजे जेंडरच्या आधारावर वेतन देताना भेदभाव करू नका असं सांगितलं त्याच्यात, ठीक आहे. तर किमान वेतन सेक्शन 5 ते 14 आहे. त्याच्यानंतर चॅप्टर 3 पेमेंट ऑफ वेजेस म्हणजे वेतन प्रदान करण्याच्या संदर्भात आहे. किमान वेतन म्हणजे काय की मिनिमम तेवढं तर दिलंच पाहिजे आणि वेतन प्रदान म्हणजे काय, वेळेवर वेतन दिलं पाहिजे, हा दोघातला फरक आहे. सेक्शन 15 ते सेक्शन 25 हे वेतन प्रदानाशी संबंधित आहे. बोनस ही एक महत्त्वाचे या ठिकाणी आहे चॅप्टर 4, जे की सेक्शन 26 ते 41 आहे. याच्यानंतर यामध्ये महत्त्वाचं आहे चॅप्टर 5, ज्याच्यामध्ये ॲडवायझरी बोर्ड म्हणजे सल्लागार मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. कशाची स्थापना करण्यात आलेली आहे? सल्लागार मंडळाची, ॲडवायझरी बोर्डची. आणि हे ॲडवायझरी बोर्ड केंद्र पातळीवर आणि राज्य पातळीवर त्या राज्य सरकारांसाठी, तर ते राज्य शासन त्या ठिकाणी कॉन्स्टिट्यूट करू शकते. सेंट्रल ॲडवायझरी बोर्ड आणि स्टेट ॲडवायझरी बोर्ड असं त्याला म्हटलेलं आहे. सल्लागार मंडळे, केंद्रीय सल्लागार मंडळ आणि राज्य सल्लागार मंडळ एकच सेक्शन आहे, ते म्हणजे सेक्शन 42. याच्या अंतर्गत ॲडवायझरी बोर्ड स्थापन करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर चॅप्टर 6 जे आहे ते पेमेंट ऑफ ड्यूज आणि क्लेम्स अँड ऑडिट म्हणजे देय रकमेचे प्रदान, दावे आणि लेखापरीक्षण याच्या संदर्भात सेक्शन 43 ते 50 आहे. त्याच्यानंतर पुढचं जे चॅप्टर आहे 7 नंबरचं ते आहे बघा, इन्स्पेक्टर कम फॅसिलिटेटर. तर ही एक महत्त्वाची तरतूद आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. तर निरीक्षक सह सुविधादाता किंवा सुविधाकार असं आपण त्याला म्हणू शकतो. इन्स्पेक्टर कम फॅसिलिटेटर सेक्शन 51 हे एकच सेक्शन याच्या संदर्भात आहे. अगोदरचे जे कायदे होते तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की इन्स्पेक्टर या नावाचे त्या ठिकाणी पद सांगितलेलं होतं, परंतु इथं आता इन्स्पेक्टर कम फॅसिलिटेटर असं त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे. म्हणजेच हे नामकरण करण्याच्या पाठीमागची भूमिका काय आहे की इन्स्पेक्टर म्हणजे बाबा कोणीतरी इन्स्पेक्शन करायला आलेलं आहे आणि आपल्याकडं काही चुकी झाली तर तो आपल्याला दंड वगैरे करेल अशी भीती अर्थातच मालकांच्या मनामध्ये असते इन्स्पेक्टरच्या बद्दल, बरोबर. म्हणजे दंडात्मक कारवाई करणारा तो म्हणजे इन्स्पेक्टर, अशी एक प्रकारे निगेटिव्ह किंवा भीतीची भावना मालकाची या इन्स्पेक्टरच्या बद्दल त्या ठिकाणी होती. परंतु आता ती भावना ही दंडात्मक न राहता ती सहकार्यात्मक त्या ठिकाणी असली पाहिजे आणि म्हणून मग इथं काय करण्यात आलेलं आहे तर इन्स्पेक्टर कम फॅसिलिटेटर यांची या ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली आहे. म्हणजे आता ही लोक केवळ इन्स्पेक्शनचं काम नाही करणार तर कायद्याच्या तरतुदी, बरोबर, योग्य कायद्याच्याबद्दल मार्गदर्शन देखील ते आता या एम्प्लॉयर्सना किंवा नियोक्त्यांना म्हणा, मालकांना म्हणा, तिथे करणार आहे. तर यांचा रोल या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. इन्स्पेक्टर कम फॅसिलिटेटर सेक्शन 51. त्याच्यानंतर पुढचं चॅप्टर जे आहे 8 नंबरचं, ऑफेन्सेस अँड पेनल्टीज, जे काही गुन्हे आणि शिक्षा या संहितेच्या उल्लंघनाबद्दल होतील तर ते चॅप्टर 8 सांगितलेलं आहे, सेक्शन 52 ते 56च्या दरम्यान. आणि चॅप्टर लास्ट जे आहे 9 नंबरचं, मिससेलेनियस म्हणजे विविध संकीर्ण तरतुदी सांगितलेली आहे, सेक्शन 57 टू
69 याच्यामध्ये. ओके, तर वेतन संहिता 2019 याच्याबद्दल आपण थोडंसं जर ओव्हरव्ह्यू जर बघितला तर आपल्याला काय पाहायला मिळतं. तर बघा, वेतन संहिता 2019ने वेतन प्रदान अधिनियम 1936, किमान वेतन अधिनियम 1948, बोनस देण्याचा अधिनियम 1965 आणि समान वेतन अधिनियम 1976 हे 4 प्रमुख कायदे रद्द करून एक समान वेतन संहिता लागू केली. ठीक आहे, तर 4 कायदे आता त्या ठिकाणी गरज नाही आहे, आता एकच संहिता असणार आहे. हे सगळे विषय त्याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहे. पण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला ते 4ही कायदे माहिती असले पाहिजे आणि वेतन संहितेमध्ये असलेल्या प्रमुख तरतुदी माहिती असल्या पाहिजे. वेतनासंबंधी तरतुदी संघटित तसेच असंघटित क्षेत्रातील सर्व रोजगारांवर लागू करण्यात आलेली आहे. तर आता बघा, इथं काय आहे, संघटित आणि असंघटित अशा दोन्ही क्षेत्रांना त्यात लागू करण्यात आलेले आहे. संघटित म्हणजेच काय, ज्यांना समजा जे बाबा एखाद्या वेळेस काय म्हणूयात आपण की गव्हर्नमेंटचं त्याला काहीतरी सुरक्षा आहे वगैरे. ठीक आहे, असंघटित म्हणजे जे काय आहे असंरक्षित आहेत असे लोक. तर वेतन संहिता 2019 ही केवळ खाजगी क्षेत्रापुरती मर्यादित नसून काही बाबतीत केंद्र शासन, राज्य शासन, स्थानिक प्राधिकरण आणि त्यांची कार्यालय यांनाही लागू होते. तर ही एक महत्त्वाची या ठिकाणी प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे. केवळ खाजगी क्षेत्रांनाच लागू होणार नाही, तर काही बाबतीमध्ये केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, स्थानिक प्राधिकरण म्हणजे लोकल अथॉरिटी असतील, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, महानगरपालिका, बरोबर, आणि त्यांचे कार्यालय असतील तर त्यांना देखील लागू होईल. म्हणजे तिथे काम करत असलेले जे कामगार आहेत त्यांच्या संरक्षणाचं, त्यांचे हितसंबंध जपण्यासाठी या ठिकाणी हे करण्यात आलेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं कलेक्टर ऑफिस आहे जे की काय आहे समजा शासकीय आहे, बरोबर, शासकीय आहे. मला कलेक्टर ऑफिसमध्ये एखाद्या वेळेस कंत्राटी कर्मचारी काम करत असतील किंवा कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून तिथे सफाई कामगार म्हणून काम करत असतील काही कामगार, तर त्यांना देखील ही संहिता काय होईल, लागू होईल. ठीक आहे, त्याच्यानंतर समान कामासाठी समान वेतनाची हमी यामध्ये देण्यात आलेली आहे. महिला आणि पुरुष यासोबतच ट्रान्सजेंडर कसल्याही प्रकारचा लिंग आधारित भेदभाव करायचा नाही आहे. तर समान कामासाठी काय करायचं आहे, समान वेतनाची हमी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. यासोबतच जे वेतन आहे हे वेतन वेळेवर देणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. तर त्याच्या संदर्भात तरतुदी सांगितलेली आहे. वेतन महिना झाल्याच्या किती दिवसामध्ये दिलं पाहिजे वगैरे वगैरे. यासोबतच जे आपण पेमेंट म्हणजे एम्प्लॉईला देणार आहे, कामगारांना देणार आहे, तर ते कशाच्या स्वरूपात देता येतं, रोख कोणत्या मोडच्या माध्यमातून कॅश देता येतं, धनादेश चेक देता येतो, बँकेमध्ये डिपॉझिट ट्रान्सफर करता येतं किंवा डिजिटल माध्यमातून फोनपे, जीपे असं करता येतं. ठीक आहे, तर त्याची तरतूद करण्यात आलेली आहे, बरोबर. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे की केंद्र सरकारला फ्लोअर वेज निश्चित करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. केंद्र सरकारला, कोणाला आहे फ्लोअर वेज निश्चित करण्याचा अधिकार, केंद्र सरकारला आहे. फ्लोअर वेज म्हणजे ज्याला आपण तळ वेतन असं म्हणतो. फ्लोअर म्हणजे एक प्रकारे ज्याला आपण म्हणूया ही सीमारेषा आहे, लक्ष्मण रेषा म्हणूया आपण त्याला, तर त्याच्यापेक्षा कमी वेतन नको द्यायला. ठीक आहे, उदाहरणार्थ समजा एखादा सिक्युरिटी गार्ड आहे, बरोबर, तो सिक्युरिटी एजन्सीच्या अंडर काम करतो, मग सिक्युरिटी एजन्सीने त्याला किती पगार द्यावा. उदाहरणार्थ केंद्र सरकार म्हणेल की बाबा 8 तासासाठी त्या सिक्युरिटी गार्डला 18,000 रुपये प्रति महिना द्यावा, म्हणजे 18,000 रुपये केंद्र सरकारनं ठरवलं. मग हे काय म्हणतात, याला फ्लोअर वेज असं म्हणतात. आणि पुढे म्हटलं की राज्य सरकार फ्लोअर वेजपेक्षा कमी किमान वेतन निश्चित करू शकत नाही. मग राज्य सरकार असं करू शकतं का की केंद्रानं 18 सांगितले मग राज्य सरकार 16 सांगेल, असं नाही होणार. हां, राज्य सरकार 20,000 सांगू शकते, पण फ्लोअर वेजेसपेक्षा कमी त्या ठिकाणी वेतन त्या ठिकाणी निश्चित करू शकत नाही. त्याच्यानंतर वेतनातून फक्त कायदेशीर आणि अधिकृत कपातीच करता येतात. आपण या ठिकाणी बघितलेलं आहे की वेतनातून कोणकोणत्या म्हणजे जे काही डिडक्शन करता येतात तर त्या अथॉराइज्ड असल्या पाहिजे. उदाहरणार्थ काही दंड वगैरे असेल किंवा काही EMI वगैरे असतील, बरोबर, असं. त्याच्यानंतर ओव्हरटाईमसाठी सामान्य वेतनाच्या किमान दुप्पट दराने वेतन देणे आवश्यक आहे. तर ओव्हरटाईम जर केला असेल एखाद्या कामगाराने तर त्याला त्याच्या बदल्यात सामान्य वेतन दराच्या किमान दुप्पट दरानं, म्हणजे तिप्पट पण देऊ शकतं पण किमान दुप्पट तरी दिलं गेलं पाहिजे. ही एक महत्त्वाची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, महिला आणि पुरुष यांच्यामध्ये वेतनामध्ये भेदभाव करण्यास मनाई आहे. महिला आणि पुरुष, महिलांना कमी वेतन द्यायचं, पुरुषांना जास्त वेतन द्यायचं, समान कामासाठी, समान स्वरूपाच्या कामासाठी, तर असं चालणार नाही, बरोबर.
त्याच्यानंतर इन्स्पेक्टरच्या ऐवजी इन्स्पेक्टर कम फॅसिलिटेटर ही संकल्पना त्या ठिकाणी आणण्यात आलेली आहे. तर ती का आणण्यात आली? कारण सहकार्यात्मक भावना त्या ठिकाणी इन्स्पेक्टरची असली पाहिजे, त्याच्यासाठी करण्यात आलेली आहे. वेतन, बोनस आणि तक्रार निवारणासाठी सुलभ आणि एकसमान व्यवस्था त्या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. तर ते सुद्धा आपण या ठिकाणी बघितलं. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. आता पुढं या ठिकाणी सुरू होतं बघा प्रकरण 1. प्रकरण 1 मध्ये प्रारंभिक तरतुदी म्हणजे प्रिलिमिनरी याच्याबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे, ज्यामध्ये कलम 1 पासून हे सुरू होतं. आणि कलम 1 काय म्हणतं? कलम 1 म्हणतं या कायद्याचं संक्षिप्त नाव, त्याचा विस्तार आणि प्रारंभ, शॉर्ट टायटल, एक्सटेंड अँड कमेन्समेंट. तर इथं काय सांगितलेलं आहे? तर इथं आपल्याला सांगितलेलं आहे की कलम 1 नुसार या अधिनियमाला वेतन संहिता 2019 म्हणजे कोड ऑन वेज 2019 असं म्हटलं जातं. आणि हा जो काही कायदा आहे हा कायदा 2019 मध्ये करण्यात आलेला ॲक्ट नंबर 29 आहे. ठीक आहे, 2019 मध्ये जे काही कायदे करण्यात आले असतील केंद्र सरकारच्या माध्यमातून, तर त्यापैकी राजपत्रात प्रकाशित होणारा हा 29 नंबरचा कायदा आहे. तर हे लक्षात ठेवायचं. ही संहिता संपूर्ण भारतामध्ये लागू आहे. आता बरेचसे अगोदर एक्सेप्शन होते, जम्मू आणि काश्मीर हे एक्सेप्शन होतं, पण आता इथून पुढं जेवढे काही कायदे 2019 नंतर लागू होतील ते सगळ्या भारतासाठी लागू असणार आहे. ओके. त्याच्यानंतर आहे केंद्र सरकार राजपत्रातील अधिसूचनेद्वारे म्हणजे ऑफिशियल गॅझेट नोटिफिकेशन ज्या तारखेची नियुक्ती करेल त्या तारखेपासून ही संहिता लागू होईल. उदाहरणार्थ आपण बघितलं की 21 नोव्हेंबर 2025 पासून. ठीक आहे, तर ही संहिता त्याच्यातल्या बऱ्याचशा प्रोव्हिजन त्या ठिकाणी लागू झालेले आहेत आणि काही तरतुदी वेगवेगळ्या असतील तर ते वेगवेगळ्या तारखांना लागू करता येतील. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे कलम 2, ज्याच्यामध्ये महत्त्वाच्या व्याख्या सांगितलेल्या आहे. डेफिनेशन्स आपल्याला या कलम 2 मध्ये सांगितलेले आहे, ज्या की आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची डेफिनेशन ती म्हणजे अकाउंटिंग इयर, सेक्शन 2 सबसेक्शन ए मध्ये सांगितलेली आहे. ओके. अकाउंटिंग इयर म्हणजे ज्याला आपण लेखावर्ष असं म्हणतो किंवा हिशेबाचं वर्ष असं म्हणतो. तर यामध्ये काय म्हटलं, 1 एप्रिलपासून सुरू होणारे वर्ष म्हणजे लेखावर्ष. लेखावर्ष हे वेगवेगळे असू शकतं, जसं की कॅलेंडर वर्ष असतं, 1 जानेवारीला सुरू होणारं, कोणाचं 1 जुलैला सुरू होतं. पण या संहितेच्या दृष्टिकोनातून कुठल्याही आस्थापनेचं किंवा कंपनीचं लेखावर्ष हे 1 एप्रिलपासून सुरू झाल्याचं मानलं जाईल. ठीक आहे, 1 एप्रिल ते 31 मार्च अशा पद्धतीनं बोनस देण्यासाठी असेल किंवा इतर काही पेमेंटचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी असेल, तर त्याच्यासाठी ही लेखावर्षाची संकल्पना ही महत्त्वाची ठरते. उदाहरणार्थ लेखावर्ष सुरू झाल्यापासून 8 महिन्याच्या आत बोनस द्यावा अशी तरतूद बोनस काय देत आहे. मग एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या आसपास दिवाळी असते, मग तिथं बोनस त्या ठिकाणी दिला जातो त्या मुहूर्तावर. ठीक आहे. त्याच्यानंतर सेक्शन 2 सबसेक्शन बी सल्लागार मंडळ ॲडवायझरी बोर्ड. तर कलम 42 अंतर्गत स्थापन केलेले केंद्रीय सल्लागार मंडळ सेंट्रल ॲडवायझरी बोर्ड किंवा राज्य सल्लागार मंडळ म्हणजे स्टेट ॲडवायझरी बोर्ड यांना काय म्हणायचं, यांना म्हणायचं सल्लागार मंडळ. तर केंद्रीय सल्लागार मंडळ असू शकतं किंवा राज्य सल्लागार मंडळ असू शकतं, जसं की महाराष्ट्र शासनासाठी महाराष्ट्र राज्य सल्लागार मंडळ असेल. या कायद्यातील म्हणजे या संहितेतील ज्या काही 4 महत्त्वाच्या प्रोव्हिजन्स आहेत तर त्यांच्यावर सल्ला देण्यासाठी. तर सेक्शन कोणतं लक्षात ठेवायचं इथं, 42 कलम 42 नुसार सल्लागार मंडळाची स्थापना केली जाते. ओके. त्याच्यानंतर पुढचं महत्त्वाचं आहे मित्रांनो सेक्शन 2 सबसेक्शन सी. सेक्शन 2 सबसेक्शन सी मध्ये ॲग्रिकल्चरल इन्कम टॅक्स लॉ याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे. कृषी उत्पन्न कर कायदा सेक्शन 2 सबसेक्शन सी, कृषी उत्पन्नावर कर आकारणी संबंधी सध्या लागू असलेला कोणताही कायदा. आता बघा, कृषी हा जो विषय आहे हा विषय कोणाच्या अखत्यारीत येतो, केंद्राच्या की राज्याच्या? तर तो येतो राज्य सरकारच्या, बरोबर. म्हणून मग ॲग्रिकल्चरलपासून शेतीपासून जर काही उत्पन्न मिळालं तर त्याच्यावर कर आकारायचा की नाही आकारायचा याचा सर्वस्वी निर्णय त्या राज्य सरकारला असतो. ओके. म्हणून मग कृषी उत्पन्न कर कायदा याची डेफिनेशन करण्यात आलेली आहे की कृषी उत्पन्नावर कर आकारण्यासंबंधी सध्या लागू असलेला कोणताही कायदा, कोणत्याही स्टेट गव्हर्नमेंटचा कायदा असं त्याला म्हणायचं आहे. आता ही व्याख्या इथं कशासाठी केलेली आहे तर बघा, ही व्याख्या प्रामुख्याने बोनससाठी नफा व उपलब्ध अधिशेष म्हणजे अवेलेबल सरप्लस यांच्या गणनेशी संबंधित आहे.
बोनस द्यायचा असेल तर जो काही प्रॉफिट असतो आपला, तर त्या प्रॉफिटमधून आपल्याला काही डिडक्शन वजा करावे लागतात. उदाहरणार्थ इन्कम टॅक्स असेल, GST असेल, बरोबर. मग त्याच्यासोबतच एखाद्या राज्य सरकार कृषी उत्पन्नावर जर कर लावत असेल आणि एखादा आस्थापना ही कृषी उद्योगाशी संबंधित असेल, उदाहरणार्थ ऊस उत्पादन त्याला आपण म्हणूयात, बरोबर. मग ऊसाची विक्री केली, मग त्याच्यापासून उत्पन्न मिळालं तर त्याच्यावर जर टॅक्स लागत असेल आणि आपल्याकडे एम्प्लॉई असतील त्या ठिकाणी, किंवा ऊसापासून आणखीन पुन्हा साखर तयार करण्याचा पण कारखाना आहे, ओके. तर मग हे जे काही आहे, हा जो काही काय म्हणूया आपण अवेलेबल सरप्लस जो आहे, त्या अवेलेबल सरप्लसमधून हे डिडक्शन त्या ठिकाणी मिळू शकतं आणि मग राहिलेल्या रकमेतून बोनस दिला जाऊ शकतो. मग त्याच्यासाठी ही कृषी उत्पन्न कर कायद्याची व्याख्या आहे. त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची व्याख्या ती म्हणजे समुचित सरकार किंवा समुचित शासन, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट. आता हे डेफिनेशन करण्याच्या पाठीमागं नेमकं काय कारण आहे, तर ॲप्रोप्रिएट डेफिनेशन म्हणजे केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, त्यांना त्यांची जबाबदारी, त्यांचे अधिकार, त्यांची कर्तव्य निश्चित करून दिलेली आहे त्यांच्या क्षेत्राच्या बाबतीत. ठीक आहे. आता उदाहरणार्थ इथं काय म्हटलं आहे की केंद्र सरकारच्या नियंत्रणाखालील, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये ज्या काही आस्थापना, बरोबर, दुकानं वगैरे असतील, काम करत असेल, केंद्र सरकारच्या कंट्रोलमध्ये असतील ते, किंवा रेल्वे आहे, खाणी, तेल क्षेत्रे, प्रमुख बंदरे, हवाई वाहतूक सेवा, दूरसंचार, बँकिंग, विमा कंपनी, केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रम म्हणजे सेंट्रल पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्ज आहेत. ठीक आहे. किंवा केंद्रीय कायद्याने स्थापन केलेल्या प्राधिकरणांशी संबंधित आस्थापनांसाठी, केंद्रीय कायद्याने स्थापन केलेल्या प्राधिकरणांशी संबंधित आस्थापनांसाठी केंद्रीय कायदे, उदाहरणार्थ LICची स्थापना झाली, RBIची स्थापना झाली, ओके, UTIची स्थापना झाली, तर त्या बाबतीत केंद्र सरकार हे ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट असेल. प्रश्न याच्यावर असा विचारला जाऊ शकतो की बाबा रेल्वे, खाणी, तेलक्षेत्रे याच्या संदर्भात समुचित शासन कोण असणार, केंद्र असणार, राज्य असणार, लोकल अथॉरिटी असणार किंवा वाटेवर. तर हे लक्षात ठेवायचं. आणि याच्या व्यतिरिक्त म्हणजे अशा आस्थापना असतील किंवा इतर क्षेत्र असतील जे केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली नाही, बरोबर, तर मग त्यांच्यासाठी राज्य सरकार हे काय असेल, ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणजे समुचित शासन किंवा योग्य शासन त्या ठिकाणी असेल. त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी आपण बघूयात, पुढची जी काही डेफिनेशन आपल्याला इथं दिलेली आहे ती म्हणजे सेक्शन 2 सबसेक्शन ईच्या अंतर्गत या ठिकाणी दिलेली आहे, ज्यामध्ये कंपनी म्हणजे काय ते सांगितलेलं आहे. तर कंपनी माहिती आहे आपल्याला, सेक्शन 2 सबसेक्शन ई. तर कंपनी कायदा आहे आपल्याकडे 2013चा. तर कंपनी कायदा 2013च्या कलम 2 उपकलम 20 सेक्शन 2 सबसेक्शन 20 मध्ये दिलेल्या व्याख्येनुसार कंपनी म्हणजे कंपनी होय. तरी कंपनीची व्याख्या सविस्तरपणे स्पष्ट नाही केलेली, पण एवढं सांगितलेलं आहे या 2013च्या कंपनी कायद्यामध्ये काय सांगितलं आहे की कंपनी म्हणजे या अधिनियमाखाली, कोणता अधिनियम, 2013चा कंपनी कायदा, तर या अधिनियमाखाली किंवा यापूर्वी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कंपनी कायद्याखाली नोंदणी झालेली संस्था. मग उदाहरणार्थ अगोदर कोणता कायदा होता कंपनीचा, 1956चा. तर कंपनी अधिनियम 2013च्या कलम 2 उपकलम 20 मध्ये दिलेल्या व्याख्येनुसार कंपनी म्हणजे कंपनी होय. ठीक आहे. ही खाजगी कंपनीसुद्धा असू शकते, सार्वजनिक कंपनीसुद्धा असू शकते. त्याच्यानंतर पुढची जी व्याख्या आहे ती म्हणजे कॉन्ट्रॅक्टरची. कॉन्ट्रॅक्टर लोक या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावतात, ह्युमन रिसोर्स मॅनपॉवर कामगार पुरवतात, बरोबर, म्हणून त्यांची जबाबदारी निश्चित करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी कॉन्ट्रॅक्टरची डेफिनेशन केलेली आहे सेक्शन 2 सबसेक्शन F मध्ये. एखाद्या आस्थापनाच्या संदर्भात कंत्राटदार म्हणजे अशी व्यक्ती जी कॉन्ट्रॅक्ट लेबरच्या माध्यमातून त्या आस्थापनासाठी विशिष्ट काम पूर्ण करण्याचे कंत्राट स्वीकारते. काय करते आहे ही, की कॉन्ट्रॅक्ट लेबरच्या माध्यमातून, म्हणजे लेबर या ठिकाणी महत्त्वाचं आहे, बरोबर. मात्र केवळ वस्तू किंवा उत्पादित माल पुरवणारी व्यक्ती यामध्ये समाविष्ट होत नाही. एखादी व्यक्ती केवळ वस्तू पुरवत आहे किंवा उत्पादित माल पुरवत आहे पण लेबर पुरवत नाही, तर ती व्यक्ती कॉन्ट्रॅक्टरमध्ये येणार नाही. कारण कायदा कोणासाठी आहे, मालासाठी एका वस्तूसाठी का नाही, लेबरसाठी आहे, लेबर वेलफेअरसाठी आहे. ओके. तसेच जी व्यक्ती आस्थापनाच्या कामासाठी केवळ मानवी संसाधन ह्युमन रिसोर्स म्हणून कॉन्ट्रॅक्ट लेबर पुरवते ती देखील कंत्राटदार मानली जाते. आस्थापनाच्या कामासाठी काय करत आहे, मानवी संसाधन पुरवत आहे. यामध्ये उपकंत्राटदार, सब एजंटचाही या ठिकाणी समावेश होतो. त्याच्यानंतर पुढे बघा सेक्शन 2 सबसेक्शन G मध्ये
कंत्राटी कामगाराची व्याख्या दिलेली आहे. कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणजे कोण? तर कंत्राटी कामगार म्हणजे असा कामगार जो एखाद्या आस्थापनाच्या कामासाठी कंत्राटदारामार्फत थ्रू अ कॉन्ट्रॅक्टर नियुक्त केला जातो किंवा त्या कामाशी संबंधित कार्यामध्ये गुंतलेला असतो. मग त्या नियुक्तीबाबत मुख्य नियोक्त्याला म्हणजे प्रिन्सिपल एम्प्लॉयरला माहिती असो अगर नसो. ओके. यामध्ये आंतरराज्य स्थलांतरित कामगार यांचाही समावेश होतो. म्हणजे बरेचसे कामगार जे असतात हे कसे असतात? इंटरस्टेट मायग्रंट असतात. ओके. बरेचसे कामगार एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जातात, दुसऱ्या राज्यातून एका राज्यात येतात. तर हे सुद्धा काय आहे? इंटरस्टेट मायग्रंट वर्कर हे सुद्धा या कंत्राटी कामगाराच्या डेफिनेशनमध्ये येतात. मात्र अशा कामगाराचा समावेश कंत्राटी कामगारामध्ये होणार नाही जो पार्ट टाईम एम्प्लॉई वगळता कंत्राटदाराच्या आस्थापनात नियमितपणे कार्यरत आहे. जो रेग्युलर एम्प्लॉई आहे, ठीक आहे, जो रेग्युलर एम्प्लॉई आहे म्हणजे रेग्युलर एम्प्लॉई आहे याचा अर्थ त्याला ज्या काही सोशल सिक्युरिटी सर्व्हिसेस आहे, सामाजिक सुरक्षा आहे, वेळेवर वेतन, किमान वेतन, बोनस, PF, ग्रॅच्युटी हे सगळं मिळतं कारण तो नियमित असतो. तर तो या कंत्राटी कामगाराच्या डेफिनेशनमध्ये येणार नाही. ओके. ज्याच्या सेवा शर्ती परस्पर मान्य निकषानुसार नियंत्रित आहेत आणि ज्याला नियमानुसार वेतनवाढ, सामाजिक सुरक्षा, संरक्षण आणि इतर कल्याणकारी सुविधा मिळतात, तो कंत्राटी कामगार येणार नाही. त्याच्यानंतर पुढची डेफिनेशन सेक्शन 2 सबसेक्शन H मध्ये दिलेली आहे, ती म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटी, सहकारी संस्था. तर सहकारी संस्था म्हणजे काय? तर बघा, सहकारी संस्था म्हणजे सहकारी संस्था अधिनियम आहे 1912चा, कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट 1912 किंवा कोणत्याही राज्यातील सध्या लागू असलेल्या सहकारी संस्थांशी संबंधित कायद्यानुसार नोंदणीकृत किंवा नोंदणीकृत मानली गेलेली संस्था म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे. ओके. तर कोऑपरेटिव्ह सोसायटीचाही संबंध या कायद्यासोबत येतो कारण बरेचसे लोक काय करतात? सहकारी पतसंस्थांकडून त्यांच्या असलेल्या आस्थापनेमध्ये तर बरोबर लोन वगैरे घेतात, म्हणून मग ही सहकारी संस्था पण डिफाईन केलेली आहे. त्याच्यानंतर पुढे आहे निगम, ज्याला इंग्लिशमध्ये कॉर्पोरेशन असं म्हटलेलं आहे. तर निगम, कॉर्पोरेशन, निगम म्हणजे काय? तर निगम म्हणजे कोणत्याही केंद्रीय किंवा राज्य कायद्याअंतर्गत स्थापन केलेली वैधानिक संस्था, बॉडी कॉर्पोरेट आहे. वैधानिक आहे कारण का? कारण ती संस्था तयार करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष कायदा संमत केलेला असतो किंवा राज्य सरकारने आपल्या राज्यासाठी विशेष कायदा संमत केलेला असतो. मात्र यामध्ये कंपनी किंवा सहकारी संस्था यांचा समावेश होत नाही. आता उदाहरणार्थ कॉर्पोरेशनचं जर आपण बघितलं तर LIC कोणी इस्टॅब्लिश केलेली आहे? केंद्र सरकारचा कायदा 1955 नुसार, UTI 1963च्या कायद्यानुसार, RBI 1934च्या कायद्यानुसार, SBI स्टेट बँक ऑफ इंडिया स्थापन केलेली आहे, MIDC स्थापन केलेली आहे महाराष्ट्र राज्यासाठी. बरोबर. तर या सगळ्यांना तुम्ही काय म्हणायचं? या सगळ्यांना तुम्ही कॉर्पोरेशन म्हणून कन्सिडर करायचं. कॉर्पोरेशनमध्ये काय येत नाही? कंपनी येत नाही, सहकारी सोसायटी येत नाही कारण त्यांची वेगळी डेफिनेशन केलेली आहे. ठीक आहे. त्यांना वेगळं ट्रीट केलेलं आहे. म्हणजे कॉर्पोरेशन, कंपनी आणि कोऑपरेटिव्ह सोसायटी ह्याच्यामध्ये फरक करणं या ठिकाणी हे महत्त्वाचं आहे. ओके. आणि ते या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे आहे महत्त्वाचं सेक्शन 2 सबसेक्शन J, प्रत्यक्ष कर, डायरेक्ट टॅक्स. ओके. प्रत्यक्ष कर. तर प्रत्यक्ष कर म्हणजे काय? आयकर अधिनियम 1961, इन्कम टॅक्स ॲक्ट आहे बघा 1961चा. ओके. यासोबतच कंपनीज प्रॉफिट सरटॅक्स ॲक्ट 1964, कृषी उत्पन्न कर कायदा, ॲग्रिकल्चरल इन्कम टॅक्स लॉ अंतर्गत आकारला जाणारा कर. तर हे सगळे कसे आहे? प्रत्यक्ष कर आहेत. म्हणजे ज्या व्यक्तीचं उत्पन्न असतं त्याच व्यक्तीला त्याच्या खिशातून कर द्यावा लागतो. म्हणजे कर भार आणि कर आघात जेव्हा एकाच व्यक्तीवर पडतो तेव्हा त्याला आपण प्रत्यक्ष कर असं म्हणतो. मग इन्कम टॅक्स असेल किंवा मग कंपनी प्रॉफिट सरटॅक्स असेल किंवा कृषी उत्पन्नावर असलेला कर असेल, हे कशाचे उदाहरण आहे? प्रत्यक्ष कराचे उदाहरण आहे. तसेच केंद्र सरकार अधिसूचनेद्वारे ज्या इतर करांना त्यांच्या स्वरूपानुसार प्रत्यक्ष कर म्हणून घोषित करेल त्यांचाही यामध्ये समावेश होतो. त्याच्यानंतर पुढे आहे की बघा, प्रत्यक्ष कर ही व्याख्या बोनससाठी उपलब्ध अधिशेष, अवेलेबल सरप्लस आणि वाटपयोग्य अधिशेष म्हणजे अलोकेबल सरप्लस यांची अचूक गणना करण्यासाठी समाविष्ट करण्यात आलेली आहे. तर अवेलेबल सरप्लस, अलोकेबल सरप्लस या कन्सेप्ट ऑलरेडी आपण बोनस ॲक्टमध्ये शिकलेलो आहोत. बरोबर. तर त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला? तर यांची
यांचं अचूक गणना करण्यासाठी, कारण हे जे काही टॅक्सेस वगैरे पेड केले जातात ते मायनस करून मग आपल्याकडे काय असतो, अलोकेबल सरप्लस उपलब्ध असतो बोनस देण्यासाठी. पुढे आहे कर्मचारी, एम्प्लॉई म्हणजे काय. आता या संहितेचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये 2 डेफिनेशन करण्यात आलेली आहे. एक म्हणजे कर्मचारी, एम्प्लॉईची एक स्वतंत्र डेफिनेशन करण्यात आलेली आहे आणि वर्कर म्हणजे कामगार याची स्वतंत्र डेफिनेशन करण्यात आलेली आहे. ठीक आहे. आता कर्मचारी, एम्प्लॉई म्हणजे काय, तर एम्प्लॉई ही जी कन्सेप्ट आहे किंवा ही जी संकल्पना आहे ही व्यापक आहे. म्हणजे एम्प्लॉईमध्ये वर्करसुद्धा येतात, एम्प्लॉईमध्ये वर्करसुद्धा येतात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की सगळे वर्कर जे आहेत ना, हे सगळे वर्कर हे एम्प्लॉई असतात. सगळे वर्कर हे एम्प्लॉई असतात. वेन डायग्रामसारखं सगळे वर्कर हे काय असतात, एम्प्लॉई असतात. मात्र सगळे एम्प्लॉई हे वर्कर नसतात. कारण एम्प्लॉई आणि वर्कर याच्यामध्ये एक मूलभूत फरक आहे. एम्प्लॉई साधारणतः ऑफिशियल काम करतात आणि वर्कर हे अंग मेहनतीचं काम करतात. प्रत्यक्ष उत्पादन कार्यामध्ये हे वर्कर सहभागी असतात. ठीक आहे. तर एम्प्लॉई, कर्मचारी म्हणजे अशी कोणतीही व्यक्ती अप्रेंटिस ॲक्ट 1961 अंतर्गत नियुक्त शिकाऊ उमेदवार वगळून, तर सगळ्या कायद्यामध्ये या अप्रेंटिस ॲक्ट 1961 अंतर्गत काम करणारे जे शिकाऊ उमेदवार आहे त्यांना वगळण्यात आलेलं आहे. याचं कारण म्हणजे हे शिकाऊ उमेदवार त्या ठिकाणी नियमित वर्कर नसतात, ते फक्त शिकाऊ असतात. लर्निंग आपल्याला यासाठी यावं म्हणून ते काम करत असतात. त्यांना वेतन नसतं मिळत, तर त्यांना स्टायपेंड मिळत असतो. बरोबर. 1-2 महिने, 4 महिने, 6 महिने अशा पद्धतीनं त्यांचा ट्रेनिंग पिरियड असतो. म्हणून यांना ह्या कायद्यातून वगळण्यात आलेलं आहे. म्हणजे त्यांना ह्या सोयीसुविधा या कायद्याच्या अंतर्गत उपलब्ध होणार नाही. तर कर्मचारी म्हणजे अशी कोणतीही व्यक्ती ज्याच्यामध्ये अप्रेंटिस ॲक्ट 1961 अंतर्गत नियुक्त शिकाऊ उमेदवार वगळलेला आहे, जी एखाद्या आस्थापनामध्ये वेतनावर म्हणजे ऑन वेजेस कुशल म्हणजे स्किल्ड, अर्धकुशल म्हणजे सेमी स्किल्ड, अकुशल म्हणजे अनस्किल्ड, हातमजुरी म्हणजे मॅन्युअल, कार्यकारी म्हणजे ऑपरेशनल, पर्यवेक्षकीय म्हणजे सुपरवायझरी, व्यवस्थापकीय, मॅनेजरियल, प्रशासकीय, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, तांत्रिक, टेक्निकल किंवा लिपिकीय, क्लरिकल काम भाडे किंवा मोबदल्यासाठी करते. ठीक आहे. रोजगाराच्या अटी या स्पष्ट किंवा अप्रत्यक्ष असल्या तरी ती व्यक्ती काय मानली जाते, कर्मचारी मानली जाते. म्हणजे अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की कर्मचारी ही जी व्याख्या आहे ही व्याख्या ही व्यापक आहे वर्करच्या म्हणजेच कामगाराच्या व्याख्येच्या तुलनेमध्ये. ओके. तर कर्मचारी म्हणजे अशी कोणतीही व्यक्ती जी काय करते, एखाद्या आस्थापनामध्ये वेतनावर काम करते. हे काम कसं असू शकतं, कुशल, अर्धकुशल, अकुशल, हातमजुरी, कार्यकारी, पर्यवेक्षकीय, व्यवस्थापकीय, प्रशासकीय, तांत्रिक, लिपिकीय हे काम भाडे किंवा मोबदल्यासाठी करते. ओके. आणि रोजगाराच्या अटी कशा असू शकतात, तर रोजगाराच्या अटी या एक्सप्रेस किंवा इम्प्लाइड असू शकतात. एक्सप्रेस किंवा इम्प्लाइड. एक्सप्रेस म्हणजे काय, प्रॉपर अपॉइंटमेंट ऑर्डर त्याला दिली असते, त्याच्यावर सगळं लिहिलं असतं, कामाचे वेळ किती असणार, वेतन किती असणार, सुट्ट्या किती असणार, वाटेवर. ठीक आहे. मात्र इम्प्लाइड अप्रत्यक्षमध्ये असं काही अपॉइंटमेंट लेटर दिलं जात नाही. म्हणजे उदाहरणार्थ समजा आपल्या गावाकडे एखादा सालगडी किंवा ज्याला आपण म्हणूयात की महिन्याने एखादा माणूस आपण शेतीबाडीच्या कामासाठी ठेवला, तर त्याला काय असं अपॉइंटमेंट लेटर नसतं, पण तरीसुद्धा तो नियमितपणे कामावर येतो, त्याला आपण नियमित पगार देतो, इतर काही वस्तू देतो. बरोबर. तर तो सुद्धा या ठिकाणी काय असतो, कर्मचारी मानला जातो. ओके. तर पुढे बघूयात. पुढे सांगितलेलं आहे यामध्ये समुचित सरकार ज्या व्यक्तीला कर्मचारी म्हणून घोषित करेल तिचाही समावेश त्या ठिकाणी होईल. मात्र भारतीय सशस्त्र दलातील आर्म फोर्सेस ऑफ द युनियन या सदस्याचा कर्मचारी या व्याख्येमध्ये समावेश होत नाही या कायद्यासाठी. ठीक आहे. कारण यांच्यासाठी स्वतंत्र कायदा त्या ठिकाणी लागू आहे. पुढे महत्त्वाची डेफिनेशन दिलेली आहे नियोक्ता, एम्प्लॉयरची. तर एम्प्लॉयर म्हणजे जी व्यक्ती त्या ठिकाणी लोकांना कामावर ठेवते किंवा ज्या लोकांसाठी हे कामगार किंवा कर्मचारी काम करतात तो नियोक्ता. तर एम्प्लॉयर म्हणजे अशी व्यक्ती जी स्वतः किंवा इतर कोणत्याही व्यक्तीमार्फत स्वतःच्या किंवा इतरांच्या वतीने एखाद्या आस्थापनेत एक किंवा अधिक कर्मचाऱ्यांना रोजगार देते. ओके. ती स्वतः देते किंवा इतर कोणत्याही व्यक्तीमार्फत, स्वतःच्या किंवा इतरांच्या व्यक्तीने, म्हणजे एखाद्या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून असेल किंवा एखाद्या एजन्सीच्या माध्यमातून असेल. जर आस्थापना केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या विभागामार्फत चालवली जात असेल तर त्या विभाग प्रमुखाने नियुक्त केलेली प्राधिकृत व्यक्ती
स्पेसिफाईड अथॉरिटी नियोक्ता मानली जाईल. जसं आपण म्हटलं की या कायद्याच्या तरतुदी काही बाबतीत केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या आस्थापनांना देखील लागू होतात. आणि मग त्या वेळेस एम्प्लॉयर कोण असणार? केंद्र सरकारचं एखादं आस्थापन असेल किंवा राज्य सरकारचं एखादं आस्थापन असेल. उदाहरणार्थ राज्य सरकारचं एखादं आस्थापन आहे, ज्याला आपण उदाहरण म्हणूयात नगर परिषद. मग नगर परिषदेच्या बाबतीत एम्प्लॉयर कोण असणार? मालक कोण असणार? रोजगार देणारा. त्याचं CEO, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जो आहे नगर परिषदेचा तो असणार. ठीक आहे. किंवा मग विभाग प्रमुख जे असतील ते. ओके. आणि अशी व्यक्ती नियुक्त नसल्यास विभाग प्रमुखच त्या ठिकाणी नियुक्ता मानला जाईल. स्थानिक प्राधिकरण तेच उदाहरण या ठिकाणी आहे की स्थानिक प्राधिकरणाच्या म्हणजे लोकल अथॉरिटीच्या स्थापनाच्या बाबतीत त्या प्राधिकरणाचा प्रमुख काय मानला जाईल? तर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर इथे मानला जाईल. चीफ एक्झिक्युटिव्ह जो आहे तो नियुक्ता मानला जाईल. पुढे म्हटलं की मात्र याच्यामध्ये पुढील व्यक्तींचाही समावेश होतो. कोणाचा समावेश होतो एम्प्लॉयरमध्ये? कारखाना आहे, कारखाना कायदा 1948 बरोबर. तर कारखान्याच्या बाबतीत फॅक्टरीज ॲक्ट 1948 नुसार परिभाषित केलेला ऑक्युपायर जो आहे आणि एखाद्या वेळेस ऑक्युपायरने एखाद्या व्यक्तीला नियुक्त केले असेल ॲज अ मॅनेजर म्हणून, तर ती नियुक्ता मानलं जाईल. ऑक्युपायर म्हणजे कारखान्याचा ताबेदार किंवा मालक, रिमोट कंट्रोल ज्याच्या हातामध्ये असतं कारखान्याचं, तर त्याला ऑक्युपायर असं म्हणतात. त्याच्यानंतर इतर कोणत्याही आस्थापनाच्या बाबतीत त्या आस्थापनाच्या व्यवहारांवर अंतिम नियंत्रण म्हणजे अल्टिमेट कंट्रोल असलेली व्यक्ती किंवा प्राधिकरण जर व्यवहार व्यवस्थापक किंवा व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे सोपवले असतील तर ते काय मानले जाईल? नियोक्ता मानले जाईल. ओके. यासोबतच कॉन्ट्रॅक्टर हा नियोक्ता असू शकतो का? हो, येस. कॉन्ट्रॅक्टर देखील त्या ठिकाणी एम्प्लॉयर या ठिकाणी मानला जातो. यासोबतच मृत नियोक्त्याचा कायदेशीर प्रतिनिधी म्हणजे लिगल रिप्रेझेंटेटिव्ह जो आहे तर तो लिगल रिप्रेझेंटेटिव्ह सुद्धा या ठिकाणी एम्प्लॉयर मानला जाईल. आता ही एम्प्लॉयरची डेफिनेशन करण्याचा पाठीमागचा हेतू काय आहे? तर या कायद्याच्या ज्या महत्त्वाच्या तरतुदी आहे वेतन देण्याच्या संदर्भात, किमान वेतन, बोनस आणि समान मोबदला, तर हे या ठिकाणी नियोक्त्याची जबाबदारी ठरते. आणि मग या ठिकाणी कोणी पळ नाही काढू शकत, पळवाटा नाही शोधू शकत की बाबा मी नियोक्ता नाही, मी तर त्याला सांगितलं होतं बरोबर. तर असं व्हायला नको म्हणून त्या ठिकाणी एम्प्लॉयर म्हणजे कोण तर त्याला डिफाईन केलेलं आहे. यामुळं त्याची या ठिकाणी जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे. पुढे कारखाना, फॅक्टरी म्हणजे काय याची डेफिनेशन दिलेली आहे सेक्शन 2 सबसेक्शन N मध्ये. पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कलम 2 उपकलम M सेक्शन 2 सबसेक्शन M जे की फॅक्टरी ॲक्ट 1948चं एक महत्त्वाचं सेक्शन आहे आणि याच्यामध्ये फॅक्टरी म्हणजे काय त्याची डेफिनेशन केलेली आहे. किमान 10 लोक, ठीक आहे, विथ द एड ऑफ पॉवर जर त्या ठिकाणी काम करत असतील किंवा मग एखाद्या ठिकाणी किमान 20 लोक विदाऊट द एड ऑफ पॉवर काम करत असतील तर त्याला फॅक्टरी असं म्हणायचं आहे. करेक्ट. त्याच्यानंतर शासकीय आस्थापना, गव्हर्नमेंट इस्टॅब्लिशमेंटची सुद्धा व्याख्या करण्यात आलेली आहे सेक्शन 2 सबसेक्शन O मध्ये. शासकीय आस्थापना, तर शासकीय आस्थापना म्हणजे सरकारचे कोणतेही कार्यालय, ऑफिस, विभाग म्हणजे डिपार्टमेंट किंवा स्थानिक प्राधिकरण लोकल अथॉरिटी म्हणजे काय असणार आहे? शासकीय आस्थापना असणार आहे. कोणतं सरकार? हे केंद्र सरकार असू शकतं किंवा राज्य सरकार असू शकतं. त्याच्यानंतर सेक्शन 2 सबसेक्शन P मध्ये आयकर अधिनियम, इन्कम टॅक्स ॲक्ट म्हणजे कोणता कायदा माहिती आहे आपल्याला? इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 त्या ठिकाणी इंट्रोड्यूस करण्यात आलेला आहे बरोबर. तर त्याच्यानुसार या ठिकाणी प्रोव्हिजन लागू होतील. पुढे महत्त्वाचं आहे औद्योगिक वाद. औद्योगिक वाद म्हणजे ज्याला इंडस्ट्रियल डिस्प्यूट असं म्हणतात. तर औद्योगिक वाद, इंडस्ट्रियल डिस्प्यूट म्हणजे काय आणि हा औद्योगिक वाद कोणामध्ये होतो तर ते सांगितलेलं आहे. बघा, इंडस्ट्रियल डिस्प्यूट म्हणजे काय तर नियोक्ता आणि नियोक्ता, एम्प्लॉयर आणि एम्प्लॉयर. उदाहरणार्थ एखादं डिपार्टमेंट आहे, एखाद्या गव्हर्नमेंटची एस्टॅब्लिशमेंट आहे, त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त डिपार्टमेंट आहेत ओके. मग नियोक्ता आणि नियोक्ता म्हणजे उदाहरणार्थ CEO, एका नगर परिषदेचा CEO दुसऱ्या नगर परिषदेचा CEO, एम्प्लॉयर झाले ते. तर यांच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी काय असू शकतो? हा इंडस्ट्रियल डिस्प्यूट असू शकतो. ठीक आहे, वैयक्तिक डिस्प्यूट नाही, इंडस्ट्रियल डिस्प्यूट. ओके. आस्थापनाच्या संदर्भात, कर्मचारी कामावर घेण्याच्या संदर्भात, वाटेवर.
त्याच्यानंतर नियोक्ता आणि कामगार, एम्प्लॉयर आणि वर्कर असतील, किंवा मग नियोक्ता आणि कामगार किंवा कामगार आणि कामगार, म्हणजे एक एम्प्लॉई आणि एम्प्लॉई किंवा वर्कर आणि वर्कर यांच्यामध्ये सुद्धा हे औद्योगिक वादविवाद असू शकतात. तर यांच्यामध्ये औद्योगिक वाद कशा बाबतीत असू शकतात? रोजगाराच्या अटी संदर्भात, बेरोजगारी म्हणजे कामावर काढून काम न देणे किंवा रोजगाराच्या अटी किंवा कामगारांच्या सेवा अटीशी संबंधित हा वाद निर्माण झालेला असू शकतो, किंवा इनडिफरन्स असू शकतात, तेव्हा त्याला आपण औद्योगिक वाद असं म्हणतो. बोनस दिला नाही, वेळेवर पगार दिला नाही, कर्मचाऱ्यांची रिट्रेंचमेंट झाली, बरोबर, किंवा संपत झाला, टाळेबंदी झाली, तर याच्यामुळे हे औद्योगिक वाद उद्भवतात. एखाद्या कामगार आणि नियोक्ता यांच्यात कामगाराच्या सेवामुक्ती, बडतर्फी, कामगार कपात म्हणजे रिट्रेंचमेंट म्हणजे काय, तर कामगाराला कामावरून काढून टाकणं, किंवा सेवा समाप्ती म्हणजे टर्मिनेशन या संदर्भात निर्माण झालेला वाद. ओके.